आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। अहमदनगर शहरातील कायनेटिक चौक व भाजीपाला मार्केट यार्ड येथील 2 ठिकाणचे गावठी हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त करून 2 आरोपी ताब्यात घेतले। तसेच पानसपीर चावडी पुणे बस स्थानक व केडगाव येथील मटका जुगार अड्ड्यावर छापे टाकून तिघांना ताब्यात घेऊन 19,980 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला। याबाबतची अधिक माहिती अशी की कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी कोतवाली पोलीस पथकाला दिली होती। त्यान्वये कोतवाली पोलिसांनी केडगाव येथील पत्राच्या टपरीवर आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी पोलिसांनी एका व्यक्तीस जागीच पकडून त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याचे नाव त्यानं जाहीर मुस्तफा पठाण, वय वर्ष 32, राहणार गौरी घुमट दर्ग्याजवळ देशपांडे हॉस्पिटल समोर अहमदनगर असे असल्याचे सांगितले। पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ रोख रक्कम व मुंबई मेन बाजार नावाचे जुगार साहित्य, त्यात ट्रिप्लिकेट आकड्यांचे पुस्तक, कार्बन कॉपी व एक बॉलपेन असे 2,600 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलिसांनी जाहीर पठाण यास मुद्देमालासह ताब्यात घेतले। दुसऱ्या कारवाईत शहरातील पुणे बस स्थानकाजवळ एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये नाना ठकप्पा काटकर, वय वर्ष 47, राहणार तोटी कारंजा तोफखाना याला अटक केली आहे। या कारवाईत रोख आणि मटका साहित्य असा 5,600 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। तिसऱ्या कारवाईत कायनेटिक चौकातील साक्षी हॉटेलच्या आडोशाला मिथुन पवार हा गावठी हातभट्टीची तयार दारूची विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। पोलिसांची खात्री होताच अचानक तिथे प्लास्टिक ड्रम मधील गावठी हातभट्टीची दारू विक्री करताना दिसला। त्यास जागीच पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्यानं त्याचं नाव मिथुन अंकुश पवार, वय वर्ष 38, राहणार अचानक चाळ, कायनेटिक चौक, अहमदनगर असे असल्याचे सांगितले। पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 9,000 रुपये किमतीची 90 लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळवून आल्याने ताब्यात घेतली। चौथ्या कारवाईत शहरातील करपेमळा मार्केट यार्ड अहमदनगर इथे एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी त्या ठिकाणी अचानकपणे छापा टाकला असता तिथे खाली बसलेला इसम पळण्याच्या तयारीत असताना त्यास जागीच पकडून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव विठ्ठल गोविंद करपे, वय वर्ष 37, राहणार करपेमळा मार्केट यार्ड अहमदनगर असे असल्याचे सांगितले। पोलिसांनी त्या ठिकाणची झडती घेतली असता तिथे 2,000 रुपये किमतीची 20 लिटर गावठी हातभट्टी तयार दारू मिळून आल्याने तो मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला। पाचव्या कारवाईत माळीवाडा येथील शिवम थिएटरच्या समोर पानसपीर चावडी येथे सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकला असता तिथे एक इसम गाळ्याच्या आडोशाला त्याच्याकडे येणाऱ्या लोकांकडून पैसे घेऊन त्यांना बारीक चिठ्ठीवर काहीतरी आकडे लिहून देत असल्याचे दिसला। पोलिसांनी छापा टाकून त्याला जुगाराचे साहित्य व साधनासह जागीच पकडले। नाव व गाव विचारले असता त्यानं त्याचं नाव अमोल दिलीप भापकर, वय वर्ष 28, राहणार विशाल गणपती मंदिराच्या जवळ माळीवाडा अहमदनगर पोलिसांना त्याच्याकडे 780 रोख रक्कम व मुंबई मेन मटका जुगाराचे साहित्य, त्यात ट्रिप्लिकेट आकड्याचे पुस्तक, कार्बन कॉपी व एक बॉलपेन मिळून आल्याने पोलिसांनी ताब्यात घेतली। ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकातील दीपक रोहकले, सत्यम शिंदे, तानाजी पवार, सचिन लोळगे, सूरज कदम, सूरज हिवाळे, संदीप पितळे, अहमद इनामदार, अतुल काजळे, अविनाश वाघचौरे, पोलीस महिला नाईक संगीता बडे यांच्या पथकाने केली। अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र शिंदे।